चला तर मंडळी, आज आपण अशी फिश करी बनवतोय की जर तुम्ही एकदा बनवली ना तर तुम्ही हॉटेलचं जेवण पण विसराल। रेसिपी नेहमीप्रमाणे एकदम सोपी आहे, चला करूया। फिश करी करण्यापुरते मासे बाजूला काढून घेतले। यात 4 ते 5 जणांसाठी रस्सा एकदम आरामात होईल। मासे स्वच्छ धुतले, त्याला हळद मीठ लावून ठेवलं। आता वाटण बनवून घेऊया। सुकं खोबरं, आले लसणासोबत एक छोटासा चिंचेचा तुकडा सुद्धा घालायचा, मूठभर कोथिंबीर आणि एक टोमॅटो पण घालायचा। थोडंसं पाणी घालून मिक्सरला एकदम बारीक वाटून घ्यायचं। चला, वाटण तयार झालंय, आता लागलीच फोडणी देऊन घेऊया। कढईमध्ये 2-3 टेबलस्पून तेल गरम करून घेतलं। फिश करी करण्यासाठी कढीपत्त्याची फोडणी घालायला अजिबात विसरायचं नाही, कारण याला खरी टेस्ट कढीपत्त्यानेच येते। त्यानंतर मिक्सरला बारीक केलेली कांद्याची पेस्ट घालायची। कांदा 2-3 मिनिटं चांगला परतून घ्यायचाय। त्यानंतर यात घालायचंय आता बनवलेलं हिरवं फ्रेश वाटण। जबरदस्त टेस्ट येते, एकदा नक्की ट्राय करून बघा ही रेसिपी। याला छान तेल सुटेपर्यंत परतून घेतलं की आता घालायचे तिखटाचे मसाले। आज मी वापरत आहे माऊलीचा काळा मसाला आणि गरम मसाला। हा मसाला उत्तम दर्जाचे खडे मसाले आणि मिरच्या वापरून खास महाराष्ट्रीयन पद्धतीने बनवलेला आहे, त्यामुळे तुम्ही अगदी साधी आमटी जरी बनवली ना तरी चव एकदम भारीच लागते। तुम्हाला सुद्धा घ्यायचंय तर स्क्रीनवर नंबर आणि लिंक दिलेली आहे, नक्की ऑर्डर करा। चला तर 2 चमचे मी माऊलीचा काळा मसाला घातलाय आणि अर्धा चमचा गरम मसाला। सगळं छान मिक्स करून घेतलं। आता घालायचे मासे। मासे पटकन शिजतात, त्यामुळे मसाल्यामध्ये पटापट मिक्स करायचे। त्यानंतर आता जितका रस्सा बनवायचा आहे तितकं गरम पाणी घालायचं। चमचाभर कसुरी मेथी आणि चवीपुरतं मीठ घालायचं। रस्सा तुम्हाला पातळ किंवा घट्ट जसाही बनवायचा आहे त्यानुसार कन्सिस्टन्सी ठेवायची। मध्यम आचेवरती एकच उकळी काढायची, गॅस बंद करायचा। शेवटी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आणि घ्या, आपली चमचमीत चविष्ट फिश करी तयार झाली। मला पर्सनली भात मासे खायला खूप आवडतात। तुम्हाला कशासोबत मासे खायला आवडतात मला कमेंट करून नक्की सांगा आणि ही रेसिपी नक्की ट्राय करा, कारण चवीला खूप भारी होते। फिश फ्रायची रेसिपी ऑलरेडी आपल्या चॅनलवर आहे, ती सुद्धा नक्की पहा। व्हिडिओ आवडला तर खूप खूप शेअर करा, लाईक करा, पेजला फॉलो करा, चॅनलला सबस्क्राईब करा।